नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या आवडत्या यूट्यूब चॅनलवर। जर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, सध्या राज्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते प्रतिबिंब असल्यामुळे बळीराजा सध्या चिंतेत आहेत। पण आता कृषी विभागाकडून आणि वित्त विभागाकडून एक अतिशय मोठी हालचाल समोर आली आहे। तुमच्या खात्यात एकाच वेळी एकत्र 4,000 रुपये कधी जमा होणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा कोणत्याही तांत्रिक चुका आहेत ज्यामुळे काही ठराविक जिल्ह्यांमध्ये हा पैसा आधी उशिरा किंवा काही जिल्ह्यांमध्ये खूप उशिरा मिळणार आहे। आणि होय मित्रांनो, जिल्ह्याची यादी आणि तुमच्या बँकेचे थेट कनेक्शन आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुराव्यासह सांगणार आहे। जर एक छोटीशी चूक तुम्ही सुधारली नाही तर तुमच्या हक्काचे 4,000 रुपये बुडवू शकतात। म्हणून व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑन करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी बांधवांनो, आधी आपण हे समजून घेऊया की सध्या योजनेची नेमकी स्थिती काय आहे। महाराष्ट्र शासनाने 25 मार्च 2026 रोजी या योजनेचा 8वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला होता। त्यानंतर मात्र पुढील हप्त्यासाठी निधी मंजूर आणि तांत्रिक पात्रतेची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि कृषी विभागाने प्रतिबिंब हप्त्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवला असून तो मंजूर होताच 9व्या आणि 10व्या हप्त्याचे पैसे एकत्र मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। म्हणजेच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 4,000 रुपये जमा होऊ शकतात आणि ऑगस्ट महिन्यातील सणासुदीच्या काळात किंवा त्यानंतर लवकरच ही रक्कम हस्तांतरित करण्याचे नियोजन सुरू आहे। परंतु राज्यामध्ये जिल्ह्यावर डेटा पाठवण्याचे काम वेगळ्या गतीने सुरू असल्यामुळे सर्व जिल्ह्यांना हे पैसे एकाच वेळी मिळतील असं पण नाही। शेतकरी बांधवांनो, आता येऊया आपल्या मुख्य मुद्द्यावर। कोणत्या जिल्ह्यात पैसे आधी मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यात उशिरा पैसे मिळणार। सरकार पैसे पाठवणं कोणताही दुबाव करत नाही, पण जिल्ह्यात प्रशासकीय करून प्रशासनामुळे होणारे EKYC आणि आधार बँक लिंक जे काम तुमच्या जिल्ह्यात 100% पूर्ण झाले आहे तिथे पैसे सर्वात आधी जमा केले जातात। आणि हे पैसे आधी कोणत्या जिल्ह्यात मिळण्याची शक्यता आहे हे पाहून घ्या। सर्वात आधी पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे बहुतांश दिले जातात। आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आधार लिंक असूनही चे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे त्यांचे बँक खात्याची पातळणी जलद गतीने सुरू केली आहे। त्यामुळे त्यांच्या खात्यात थोडे लेट पैसे दिले जाणार आहेत आणि निधी रिलीज होताच इथल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे क्रेडिटद्वारा जमा केले जाणार आहेत। आणि शेतकरी मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक जिल्ह्यामध्ये पैसे उशिरा मिळू शकतात मराठवाडा आणि विदर्भ क्षेत्र छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड आणि यवतमाळ, वाशिम आणि गडचिरोली या जिल्ह्यातील दुर्गम भागामध्ये अजूनही हजारो शेतकऱ्यांची EKYC प्रतिबिंब आहे किंवा त्यांचे बँक खाते आधार कार्डाशी लिंक नाही। त्यामुळे त्यांच्या बँक खात्यात पण लेटच पैसे येणार आहेत। जर तुमच्या जिल्ह्यामध्ये शासकीय यंत्रणेमुळे बँकेच्या पातळीचे काम संत गतीने झाले तर तिथल्या शेतकऱ्यांचे बेनिफिटली लिस्ट उशिरा अपडेट होते आणि परिणामी इतर जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होऊन गेल्यानंतरही तेथे पैसे येतात। आणि तिथे पैसे कळतात त्यानंतर 15 ते 20 दिवसांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होऊन जातात। मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणताही असो जर तुम्हाला तुमचे 4,000 रुपये सर्वात आधी सुरक्षित हवे असतील तर तुम्हाला या 3 महत्त्वाची कामे ताबडतोब करावी लागतील। सर्वात पहिलं तुमची नमो शेतकरी योजनेची EKYC, कारण ही योजना पूर्णपणे PM किसान योजनेवर आधारित आहे। जर तुमचे PM किसानची EKYC अपूर्ण असेल तर नमो शेतकरी योजनेचे पैसे अजिबात येणार नाहीत। लगेच जवळच्या CSC केंद्रावर जाऊन थंब देऊन तुमच्या मोबाईलवर किंवा CSC केंद्रात OTP टाकून तुमची EKYC नक्की पूर्ण करून घ्या। आणि दुसरं बँक खाते आधार कार्डाशी लिंक असणे। हे जर लिंक नसेल तर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर CSC केंद्रावर जाऊन हे पूर्ण करून घ्या। आणि स्टेटस तपासणे, तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमचा मोबाईल नंबर किंवा रजिस्टर नंबर टाकून तुमचे स्टेटस नक्की तपासून घ्या आणि तुमचे सर्व कामं पूर्ण आहेत का हे नक्की तपासून घ्या। तर शेतकरी बांधवांनो, सरकारकडून निधी उपलब्ध होताच प्रतिबिंब हप्त्याची रक्कम थेट खात्यावर जमा होणार आहे।
परंतु तांत्रिक कामे मागे असलेल्या जिल्ह्यांना काही काळ वाट पाहावी लागू शकते। त्यामुळे आजच आपले स्टेटस तपासून घ्या, जेणेकरून ऐन शेतीच्या कामावेळी किंवा सणासुदीच्या पैशाची नड पडणार नाही। तुम्हाला काय वाटते, सरकारने हे दोन्ही प्रतिबिंब हप्ते एकाच वेळी एकत्र दिले पाहिजेत का? तुम्हाला तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुम्हाला 8वा हप्ता मिळाला होता की नाही हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा। आणि तुमच्या कमेंटवरून आम्हाला समजेल की कोणत्या भागातील शेतकरी माझा व्हिडिओ पाहत आहेत। आणि हा व्हिडिओ तुमच्या महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधवांना शेअर करा। आणि आपली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन अपडेट्स। तोपर्यंत धन्यवाद। जय